जय सियाराम. मी विद्या कालेकर आपल्या सर्वांचे अत्यंत आनंदपूर्वक सहर्ष स्वागत करीत आहे. वसुंधरा पायी दिंडी 2025मध्ये ही पवित्र यात्रा जी रामानंद संप्रदायाच्या पुणे पश्चिम महाराष्ट्र येथून 6 ऑक्टोबर 2025 रोजी पूज्यपाद जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजींच्या दिव्य प्रेरणेने आणि उदात्त संकल्पनेतून आरंभ झाली. आज 15 ऑक्टोबर 2025 या पावन दिंडीचा सलग 10वा दिवस आहे. भक्तिभाव, शिस्त आणि सामाजिक भान यांचा सुंदर संगम असलेली ही दिंडी वसुंधरेच्या रक्षणासाठी मनामध्ये जागृती निर्माण करत पावलोपावली पुढे सरकत आहे. या दिंडीत केवळ आध्यात्मिक उन्नतीच नव्हे तर पर्यावरण रक्षणाचे स्पष्ट संदेशही दिले जात आहेत. प्लास्टिक मुक्त भारत, स्वच्छता मोहीम, वृक्ष संवर्धन, जल संवर्धन आणि निसर्गाशी नाते यांसारख्या सामाजिक विषयांवर ही दिंडी प्रकाश टाकत आहे. चला तर मंडळी, पाहूया आजच्या या पहिल्या सत्राचा प्रवास. सकाळच्या उत्साहपूर्ण आणि भक्तिमय वातावरणात पूजनाचा मंगल सोहळा संपन्न झाला. रामानंद संप्रदायातील वेदसंपन्न पुरोहितांच्या मार्गदर्शनाने यजमानांच्या हस्ते अत्यंत श्रद्धा आणि भक्तिभावाने पूज्यपाद जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजींच्या सिद्ध पादुकांचे षोडशोपचारे पूजन करण्यात आले. सुगंधी फुले, दिव्य मंत्रोच्चार आणि पवित्र वातावरणाने संपूर्ण परिसर आध्यात्मिकतेने न्हालेला होता. सकाळचे वातावरण अगदी आल्हाददायक होते. मंद वाऱ्याची झुळूक, गारवा आणि शांततेने वाहणारी संथ हवा. प्रभात काळी पक्ष्यांच्या किलबिलाटात नवचैतन्य जागृत झाले होते आणि अशा प्रसन्न वातावरणामध्ये आजची काकड आरती संपन्न झाली. गुरुनामाच्या गजरात अवघे वातावरण भक्तिरसाने भारून गेले. आरतीच्या प्रकाशात आणि उदबत्त्यांच्या दरवळात पावित्र्याची अनुभूती क्षणोक्षणी मिळत होती. ही सकाळ म्हणजे अध्यात्म, शांती आणि प्रेरणेचा संगम ठरली.
तदनंतर पूज्यपाद जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजींच्या सिद्ध पादुकांना प्रशस्त सुंदर अशा सुशोभनीय रथामध्ये विराजमान करण्यात आले आणि त्यानंतर सकाळच्या चहापानानंतर दिंडीने आपल्या नियोजित मार्गावर प्रस्थान केले. गुरु माता पिता गुरु बंधु सखा तेरे चरणों में स्वामी मेरे कोटि प्रणाम. पूज्यपाद जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजींच्या दिव्य प्रेरणेने आणि भव्य संकल्पनेतून साकारलेली ही वसुंधरा पायी दिंडी आज एक जनजागृतीची चळवळ ठरत आहे. ही दिंडी केवळ अध्यात्माची वाटचाल नाही, तर ती समाज जागृती, पर्यावरण रक्षण आणि संस्कारांची बीजे पेरणारी एक तेजस्वी चळवळ आहे. प्रत्येक पावलावरून भक्ती, सेवा, शिस्त आणि निसर्ग मातेप्रती कृतज्ञता प्रकट होत आहे. या दिंडीमधून अखिल जीवसृष्टीच्या कल्याणाचा संदेश दिला जातो. संत परंपरेची ही शिकवण समाज मनात श्रद्धा, एकता आणि शुद्ध विचारांची मशाल पेटवत आहे. वसुंधरा पायी दिंडी म्हणजे निसर्ग, संस्कृती आणि अध्यात्म यांचा अद्वितीय संगम, जी आजच्या पिढीसाठी मार्गदर्शक दीप ठरत आहे.
कारखान्यांच्या धुरामुळे पर्यावरणावर विपरीत परिणाम होत आहेत. या धुरामुळे कार्बन डायऑक्साईड, सल्फर डायऑक्साईड, नायट्रोजन ऑक्साईडसारख्या घातक वायूंचा समावेश असतो. हे वायू हवेमधील प्रदूषण वाढवतात आणि श्वसन विकारांचे प्रमाण वाढवतात. कारखान्यांचा धूर ॲसिड रेन सुद्धा घडवून आणतो, ज्यामुळे पिकांचे नुकसान होते आणि जमिनीची सुपीकता कमी होते. धुरामुळे वातावरणातील उष्णता वाढते, ज्यामुळे हवामान बदल होण्याचा धोका वाढतो. ही प्रदूषित हवा प्राण्यांच्या आणि मानवांच्या आरोग्यावर दुष्परिणाम करते. झाडांची वाढ खुंटते आणि जैवविविधतेचा ऱ्हास होतो. ओझोन थराच्या क्षरणालाही कारखान्यातील काही वायू कारणीभूत ठरतात. या समस्येवर उपाय म्हणून कारखान्यातून निघणाऱ्या वायूंचे योग्य प्रक्रिया करून उत्सर्जन करणे आवश्यक आहे. पर्यावरणपूरक तंत्रज्ञानाचा वापर आणि नियमांचे पालन हेच यावरचे दीर्घकालीन उपाय आहेत. गुरुनामाच्या गजरात दिंडीचे आगमन हॉटेल येडोबा, शिराळ, तालुका पाटण, जिल्हा सातारा या पावनस्थळी झाले. या ठिकाणी रामानंद संप्रदायाच्या वेदसंपन्न पुरोहितांच्या माध्यमातून पूज्यपाद जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजींच्या सिद्ध पादुकांचे पंचोपचारी पूजन यजमानांच्या हस्ते संपन्न झाले. पूजनाच्या वेळी वातावरण भक्तिरसाने न्हावून निघाले होते. नंतर या ठिकाणी आलेल्या सर्व यात्रिकींना आणि भाविक भक्तांना अल्पोपहाराचे वितरण करण्यात आले. या पवित्र सेवेसाठी ज्यांनी अन्नदान केले त्या अन्नदात्या म्हणजेच उषा बाळासाहेब डिंबळे, त्यांनी अत्यंत नम्रतेने, मनपूर्वक आणि भक्तिभावाने ही सेवा श्री गुरुचरणी अर्पण केली. त्यांच्या या अन्नदानाने उपस्थित यात्रिकींचे केवळ उदरभरणच नव्हे तर आत्मिक समाधानाचेही त्यांनी कार्य केले. त्यांचे हे कार्य निश्चितच कौतुकास्पद आणि प्रेरणादायी आहे. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय
वासी नाथ महंता तुझी योगिराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणिजवासी वृक्ष लागवड ही आजच्या काळातील अत्यंत गरजेची गरज आहे, कारण यामध्ये पर्यावरणाचे आणि मानवी जीवनाचे संरक्षण दडलेले आहे. झाडे आपल्याला प्राणवायू देतात, प्रदूषण रोखतात आणि हवामानाचे संतुलन राखतात. वृक्षारोपण म्हणजे निसर्गाशी केलेली एक पवित्र नाळ आहे, जी भविष्यासाठी हिरवे स्वप्न रुजवते. प्रत्येक लावलेले झाड हे भविष्यासाठी आशेचे, आरोग्याचे आणि समृद्धीचे बीज आहे. त्यामुळेच वृक्षारोपण हे पर्यावरण रक्षणासाठी एक महत्त्वाचे पाऊल आहे. जय जय योगिया. नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणिजवासी नाथ महंता आपला नियोजित प्रवास पूर्ण करून ही दिंडी अत्यंत भक्तिभावाने आणि जल्लोषात
जुगाई देवी मंदिर कराटे तालुका पाटण जिल्हा सातारा येथे पोहोचली. मंदिर परिसर दिंडीच्या स्वागतासाठी फुलांनी सुंदर सुशोभनीय सजावटीने सजवला होता. अशा भव्य दिव्य वातावरणामध्ये या दिंडीचे स्वागत करण्यात आले. वासी नाथ महंता तुझी योगिराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणीज वासी नाथ महंता तुझी योगिराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणीज वासी नाथ महंता तुझी योगिराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणीज वासी नाथ महंता तुझी योगिराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणीज वासी नाथ महंता तुझी योगिराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणीज वासी नाथ महंता तुझी योगिराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणीज वासी नाथ महंता तुझी योगिराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणीज वासी नाथ महंता तुझी. त्यानंतर पूज्यपाद जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजींच्या सिद्ध पादुकांना सुंदर पुष्पगुच्छ व रांगोळ्यांनी सजवलेल्या सिंहासनावर अत्यंत भक्तिपूर्ण वातावरणात विराजमान करण्यात आले. स्वामी जय जय योगिया. नाणीज वासी नाथ महंता तुझी योगिराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणीज वासी नाथ महंता तुझी योगिराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणीज वासी नाथ महंता तुझी योगिराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणीज वासी नाथ महंता तुझी योगिराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणीज वासी नाथ महंता तुझी योगिराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणीज वासी नाथ महंता तुझी योगिराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणीज वासी नाथ महंता तुझी योगिराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय. वेदज्ञ पुरोहितांद्वारे मंत्रोच्चारात यजमानांच्या हस्ते षोडशोपचार पद्धतीने सिद्ध पादुकांची विधिवत पूजा संपन्न झाली. सर्वत्र भक्तिभाव, श्रद्धा आणि आनंदाचे वातावरण होते. योगिराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणीज वासी नाथ महंता तुझी योगिराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणीज वासी नाथ महंता तुझी योगिराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणीज वासी नाथ महंता तुझी योगिराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणीज वासी नाथ महंता तुझी योगिराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणीज वासी नाथ महंता तुझी योगिराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया.
नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगीराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगीराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता सकाळच्या अत्यंत प्रसन्न आणि शांत वातावरणात धूपारती संपन्न झाली. धूपाच्या दरवळासह मंत्रोच्चारांनी परिसर पावन झाला आणि भक्तिभावाने वातावरण भारून गेले. तुझी योगिराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगीराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगीराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगीराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगीराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगीराया गुरु माऊली नरेंद्र पूजेनंतर सर्व यात्रिकींसाठी आणि भाविक भक्तांसाठी महाप्रसादाचे वितरण अत्यंत शांतता आणि भक्तिभावाने करण्यात आले. या महाप्रसादाच्या अन्नदानाची पवित्र सेवा मीरा हनुमंत उंद्रे यांनी निस्वार्थ भावनेतून पार पाडली. त्यांनी ही सेवा अत्यंत उत्कृष्टरित्या पूर्ण केली. अन्नदान हे सर्व दानांमध्ये श्रेष्ठ मानले जाते, कारण ते केवळ शरीराचीच नव्हे तर आत्म्याचीही तृप्ती घडवते. अशा या अन्नदात्यांचे करावे तेवढे कौतुक कमीच आहे. अन्नदाता सुखी भव. वसुंधरा पायी दिंडी ही खरोखरच एक अद्वितीय आणि कौतुकास्पद चळवळ आहे, जी अध्यात्म, संस्कार आणि पर्यावरण संवर्धन यांचे सुंदर प्रतीक बनली आहे. समाजात सकारात्मक परिवर्तन घडवणाऱ्या या दिंडीच्या प्रत्येक टप्प्यावर भक्ती, शिस्त आणि सेवाभावाचे दर्शन घडते. अशा प्रकारे आपण आजच्या पहिल्या सत्राचा प्रवास भक्तिभावाने आणि उत्साहात अनुभवला. प्रत्येक क्षण हा आध्यात्मिक ऊर्जेने भारलेला होता. आता चला तर मंडळी, या पवित्र ठिकाणी आता आपण थोडी अल्प विश्रांती घेऊयात आणि पुन्हा नव्या ऊर्जा, नव्या प्रेरणेसह आपण पुन्हा भेटूया दुसऱ्या सत्रात. तोपर्यंत जय सियाराम. नाणिजवासी नाथ महंता तुझी योगीराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी